हॅलो विद्यार्थी मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 3च्या अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंटच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण शिकतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम याच्यातला सॉल्व केलेला होता. आता आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवण्यात आलेला होता, तो तुम्ही लिहून घेतलेला असणार आहे. पुन्हा एकदा आपण इथे प्रॉब्लेम बघूया. सेट पब्लिशर्सच्या बुकमधला हा प्रॉब्लेम आहे. आपण सेट पब्लिशर्सचं बुक रेफर करतोय, सो आय थँक टू देम ऑल्सो. या क्वेश्चनमध्ये 3 पार्टनर्स आहेत, टीना, मीना अँड बीना. दे आर कॅरिंग अ रिटेल बिझनेस इन पार्टनरशिप अँड देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 5:3:1. ट्रायल बॅलन्स as at 31st March 2017 was given here. Then capital accounts are given, current accounts are also given. That means here the capital method is fixed capital method. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं होतं तर ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड होती. आता इथे फिक्स कॅपिटल मेथड आहे. सो आपण जे ॲडजस्टमेंट करणार आहोत त्या करंट अकाउंटला ॲडजस्टमेंट आपल्याला दाखवायच्या आहेत. म्हणजे समजा जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल, तर या गोष्टी आपल्याला सगळ्या करंट अकाउंटला ॲडजस्ट करायच्या आहेत. इवन प्रॉफिटचा शेअर जो आहे तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट करताना करंट अकाउंटला डिस्ट्रीब्यूट आपण करणार आहोत. सेल्स दिला आहे, क्रेडिटर्स, फर्निचर अँड फिटिंग, फ्री होल्ड प्रिमायसेस, कंसात लिहिलेलं आहे परचेस्ड ड्युरिंग द इयर. सो काही प्रिमायसेस खरेदी केलेले आहेत ते या वर्षामधले आहेत. त्यानंतर लीज होल्ड प्रिमायसेस आहेत, म्हणजे भाडेतत्वावरती घेतलेले प्रिमायसेस, आणि त्याला ॲडिशन दिलेली आहे. तर ही ॲडिशन आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ॲड करून दाखवावी लागेल. परचेस दिले आहेत, ओपनिंग स्टॉक दिला आहे, सॅलरीज अँड वेजेस आहेत, ऑफिस ट्रेड एक्सपेन्सेस, रेंट, रेट्स, इन्शुरन्स, सगळे हे एक्सपेन्सेस दिलेले आहेत. प्रोफेशनल चार्जेस ऑल्सो एक्सपेन्सेस, डेटर्स असेट्समध्ये, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, बॅलन्स ॲट बँक दिला आहे, ड्रॉइंग्स दिलेले आहेत. आता ड्रॉइंगची एंट्री आपल्याला कॅपिटल अकाउंटला न करता करंट अकाउंटच्या डेबिट साईडला इथे करायची आहे. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बिल्स रिसिवेबल्स करंट असेट आहे, प्रिंटिंग स्टेशनरी हा खर्च आहे, लोन फ्रॉम बँक तुमची लायबिलिटी आहे. ॲडजस्टमेंट्स बघूया. क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंट्स दिल्यात. स्टॉक ऑन 31st March 2017 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹46,000. क्लोजिंग स्टॉक आहे. युजल 2 इफेक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला. डेटर्समध्ये पुढे सांगितलं आहे, डेटर ऑफ ₹6,000 इज टू बी रिटर्न ऑफ, म्हणजे हे पुढे बॅड डेट्स आहेत, फर्दर बॅड डेट्स म्हणतो आपण त्याला. अँड प्रोव्हिजन अगेन्स्ट द रिमेनिंग डेटर शुड बी मेड ॲट 5%. सो न्यू RDD इज 5%. प्रोव्हाइड फॉर द फॉलोइंग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲज ऑन 31st March 2017. 2 अकाउंट्समध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेसमध्ये आणि सॅलरीज अँड वेजेसमध्ये. दोन्हीमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण ॲड करायचे आहेत आणि लायबिलिटी म्हणून आपल्याला बॅलन्स शीटला दाखवायचे आहे. त्यानंतर प्रीपेड रेंट दिलेलं आहे. प्रीपेड रेंट तुम्हाला वजा करायचं आहे रेंटमधून, आणि ती करंट असेट आहे, तर ती बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला दाखवूया. फर्निचर अँड फिटिंग्सवरती 10% डिप्रिसिएशन दिलं आहे. डिप्रिसिएशनचा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईडला द्यायचा आणि फर्निचरमधून असेट साईडला वजाबाकी करून दाखवायची. प्रोफेशनल चार्जेस इन्क्लूड ₹2,500 फीज पेड इन रिस्पेक्ट ऑफ द ॲक्विजिशन ऑफ द लीज होल्ड प्रिमायसेस विच आर टू बी कॅपिटलाइज्ड. मागच्या स्लाईडमध्ये आपल्याला इथे बघा पॉइंटरने दाखवते, लीज होल्ड प्रिमायसेस दिसतं इथे, ॲडिशन अँड अल्टरेशन्स टू लीज होल्ड प्रिमायसेस. सो हे नवीन ॲडिशन प्रिमायसेस नवीन लीज होल्डवरती घेत असताना काय केलेलं आहे, त्याच्यासाठी काही प्रोफेशनल चार्जेस तुम्हाला खर्च करावे लागलेले आहेत. लिगल फीज असेल किंवा डॉक्युमेंटेशन करावं लागतं, तर त्याच्यासाठी आलेला खर्च जो आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, कारण लीज होल्ड प्रिमाइस हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. तर इथे प्रोफेशनल चार्जेस हा रिव्हेन्यू एक्सपेन्स आहे, म्हणून तो आपण प्रॉफिट लॉस अकाउंटला दाखवत असतो. तर रिव्हेन्यू चार्जेसमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर ॲड झाला आहे, याचाच अर्थ ही एरर ऑफ प्रिन्सिपल आहे. आणि ही एरर ऑफ प्रिन्सिपल आपल्याला दुरुस्त करायची आहे, रेक्टिफाय करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे ₹2,500 प्रोफेशनल चार्जेसमधून वजा करायचे, हा एक इफेक्ट द्यायचा. आणि दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटमध्ये फिक्स्ड असेट्समध्ये लीज होल्ड प्रिमायसेसमध्ये आपल्याला ₹2,500 ॲड करायचे. म्हणजे प्रिमायसेसची हिस्टॉरिकल कॉस्ट जी आहे ती तिथे आपल्याला ₹2,500 वाढवायची आहे.
आता हे जे सगळे इफेक्ट सांगितलेले आहेत ते सगळे इफेक्ट मी नोट डाऊन केलेले आहेत, ते पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतील. इथे बघा सगळे इफेक्ट्स लिहिलेले आहेत, कुठे कुठे पोस्टिंग त्याचं करायचं आहे ते लिहिलेलं आहे. कॅपिटल अकाउंट्स त्याचे बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटमध्ये आहे तसे लायबिलिटीज साईडला दाखवणार. इथे स्वतंत्र कॅपिटल अकाउंट काढण्याची गरज नाही, कारण त्याच्याशी रिगार्डिंग कुठल्याच ॲडजस्टमेंट आपल्याला करायच्या नाही आहेत. करंट अकाउंट आपण स्वतंत्रपणे काढणार आहोत, त्याच्यात त्यांचा हा बॅलन्स आपल्याला दाखवायचा आहे. क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. काही वेळेला करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्ससुद्धा असू शकतो, तर डेबिट बॅलन्स दिला असेल तर डेबिट साईडला तो लिहावा लागतो, क्रेडिट बॅलन्स क्रेडिट साईडला लिहायचा. सेल्स ट्रेडिंग अकाउंटला ट्रेड क्रेडिटर्स लायबिलिटीज साईडला, फर्निचर फिटिंग असेट्समध्ये, फ्री होल्ड प्रिमायसेस ए लिहिलं आहे म्हणजे असेट्समध्ये, लीज होल्ड प्रिमायसेस असेट्समध्ये, आणि ॲडिशन आणि अल्टरेशन वरच्या लीज होल्ड प्रिमायसेसमध्ये ॲड करायचं आहे. त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून स्टार मार्क केला आहे. प्रोफेशनल चार्जेसची ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर परचेसेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सॅलरीज वेजेस प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड, ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड, ॲडजस्टमेंट आहे त्याला आउटस्टँडिंगची सो स्टार मार्कड. देन रेंट रेट्स अँड इन्शुरन्स प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड स्टार केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रीपेड आहे. प्रोफेशनल चार्जेसमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड आहे ते वजा करायचं आहे सो त्याला सुद्धा स्टार मार्क केलं आहे. डेटर्स असेट साईडला त्याला RDD आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे. RDD हा ओल्ड RDD आहे, न्यू RDD बरोबर आपल्याला कंपॅरिझन करून बघावं लागेल आणि मग ठरवावं लागेल की RDD कुठे लिहायचा. बॅलन्स ॲट बँक असेट साईडला लिहिणार. ड्रॉइंग जे आहेत ते करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला लिहायचे आहेत. बिल्स पेएबल लायबिलिटीज साईडला, बिल्स रिसिवेबल असेट साईडला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि लोन फ्रॉम बँक हे तुमचं लोन आहे सो लायबिलिटीज साईडला लिहायचं आहे. याच पद्धतीने आपण ॲडजस्टमेंटचे पण इफेक्ट्स बघूया. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि असेट साईड. करंट असेट आहे ती. डेटर्सला त्यातले जे 600 रुपये बॅड डेट्स आहेत त्याचे 2 इफेक्ट, प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईडला आणि डेटर्समधून वजा करायचा आहे. RDD न्यू RDD आधी कॅल्क्युलेट करून बघायचा आणि त्याच्यानंतर मगच आधी बॅड डेट्स वजा करायचे डेटर्समधनं, मग न्यू RDD कॅल्क्युलेट करायचा आणि ओल्ड RDDशी कंपॅरिझन करायचं, ते जास्त होतं आहे का कमी होतं आहे हे बघून डेबिट साईडला लिहिणार ॲडजस्टमेंट की क्रेडिट साईडला लिहिणार हे ठरवायचं. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला त्या अकाउंटमध्ये ॲड करायचं आणि लायबिलिटीजला दाखवायचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर रेंट आहे, प्रीपेड रेंट प्रॉफिट लॉस डेबिटला रेंटमधून वजा करायचं आणि असेट साईडला प्रीपेड रेंट दाखवायचं. डिप्रिसिएशन असेटमधून वजा करायचं आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. प्रोफेशनल चार्जेस ही प्रिन्सिपल एरर आहे. प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईडला प्रोफेशनल चार्जेसमधून 2500 रुपये वजा करायचे आणि लीजहोल्ड प्रिमायसेसमध्ये 2500 रुपये आपल्याला ॲड करायचे. या पद्धतीनं आपल्याला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे आहेत. सो आता तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अगोदर ड्रॉ करून घ्यावं लागेल. इथे आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट काढणार आहे. ॲप्रोप्रिएशन अकाउंट इथे स्वतंत्र काढला जाणार नाही, कारण इथे प्रॉफिटच्या व्यतिरिक्त कुठल्याही ॲप्रोप्रिएशन्स दिलेल्या नाही आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नाही आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नाही आहे, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन नाही किंवा पार्टनरची सॅलरीसुद्धा यामध्ये नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टी नाही आहेत म्हणून आपण ॲप्रोप्रिएशन अकाउंट काढणार नाही. नेट प्रॉफिट आपण डायरेक्टली करंट अकाउंटला इथे ट्रान्सफर करू शकतो. सो आपल्याला काय काय अकाउंट्स काढावे लागणार तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट, त्यानंतर आपल्याला काढायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट काढायचं आहे आणि नंतर बॅलन्स शीट काढायची आणि वर्किंग नोट्स आपल्याला दाखवायचे आहेत. सो ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा काढायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला रेकॉर्ड करायचा 42,000. 42,000चं ओपनिंग स्टॉक आहे. परचेसेस हे लिहिलेले आहेत, 2,40,000चे परचेसेस आहेत. त्यानंतर आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत, सेल्स रेकॉर्ड करायचे आहे. सेल्स दिलेलं आहे आपल्याला 4,65,000. क्लोजिंग स्टॉक आपण ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला होता तो 46,000 रेकॉर्ड केला. यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज करायची, ती येते 5,11,000. क्रेडिटच्या बेरजेमधून डेबिटच्या 2 आयटम्स ज्या आहेत ओपनिंग स्टॉक आणि परचेस त्यांची बेरीज वजा करायची अँड देन वी विल गेट द ग्रॉस प्रॉफिट ऑफ 1,89,000.
हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, इकडे ट्रान्सफर करायचं आहे. क्रेडिट साईडला आपण ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करणार 1,89,000. आता या ग्रॉस प्रॉफिटमधनं आपल्याला बरेचसे एक्सपेन्सेस किंवा काही लॉसेस असतील तर ते डेबिटला लिहायचे, म्हणजे आपण थोडक्यात वजा करतो ग्रॉस प्रॉफिटमधनं. हे सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण वजा करणार आणि मग आपल्याला इथे नेट प्रॉफिट मिळणार. एक्सपेन्सेस आणि त्याच्या ॲडजस्टमेंट्स आपण सगळं मार्किंग केलेलं आहे, त्याप्रमाणे क्रमाक्रमानं आपण लिहूया. डेबिट साईडला टू सॅलरीज अँड वेजेस 64,000 लिहायचे. त्यामध्ये इनर कॉलमला लिहिणार आपण आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत त्यातले आउटस्टँडिंग सॅलरीज 6,000 ते ॲड केले आणि मग आउटर कॉलमला रक्कम आली 70,000. नंतर आहेत ऑफिस अँड ट्रेडिंग एक्सपेन्सेस, अगेन ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलमला आपण लिहिणार आहोत अमाऊंट 45,200. आउटस्टँडिंग ट्रेडिंग एक्सपेन्सेस ॲड करा 2,400 आणि आउटर कॉलमला अमाऊंट येईल 47,600. नेक्स्ट आयटम आहे टू रेंट रेट्स अँड इंटरेस्ट. तर त्याच्यामध्ये 10,500 अमाऊंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे. त्यातून प्रीपेड रेंट आपल्याला वजा करायचं आहे 2,500 आणि आउटर कॉलमला अमाऊंट येईल 8,000. नंतर आहेत टू प्रोफेशनल चार्जेस. टोटल अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली होती 3,500. त्यातून लिझहोल्ड प्रिमायसेसचे प्रोफेशनल चार्जेस म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते वजा करायचं. लेस कॅपिटलाइज्ड किंवा लेस कॅपिटल एक्सपेंडिचर 2,500. सो 1,000. सो यातला 1,000 इतकाच पोर्शन हा रिव्हेन्यू पोर्शन आहे. हा 2,500चा पोर्शन जो आहे तो कॅपिटल पोर्शन होता, तो आपण बॅलन्स शीटला पाठवणार आहोत. त्यानंतर बॅड डेट्स जे आहेत, बॅड डेट्ससाठी आपण इथे वर्किंग नोट तयार करूया. इथे वर्किंग नोट्स तयार केलेले आहेत, बघूया आपण. पहिली वर्किंग नोट बघूया. सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 20,600. त्यातून आपल्याला फर्दर बॅड डेट्स वजा करायचे जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत 600 रुपयाचे फर्दर बॅड डेट्स. सो हे 600 रुपयाचे फर्दर बॅड डेट्स वजा करायचे आणि अमाऊंट येईल 20,000. या 20,000 वरती आपण 5% रेटनी काय करणार आहोत, RDD वजा करणार आहोत. सो 20,000 इंटू 5%. सो द अमाऊंट विल बी 1,000. हे 1,000 सुद्धा 20,000 मधून वजा करायचे आणि नेट डेटर्स आपल्याला मिळतील 19,000. ओके. त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष RDD बघूया काय करायचं आहे. न्यू RDD आपला आला आहे किती, इथे वरती 1,000 न्यू RDD आला आहे आणि ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समध्ये जो दिलेला आहे दॅट इज 500. याचा अर्थ ॲडिशनल प्रोव्हिजन इथे क्रिएट करण्याची गरज आहे. कशी बघूया आपण. बॅड डेट्स तुमच्याकडे 600 रुपयाचे आहेत आणि न्यू RDD 1,000 रुपये. सो दोन्ही मिळून झाले 1,600 रुपये. ही 1,600ची रक्कम ह्या 500पेक्षा जास्त आहे. म्हणजेच प्रॉफिटमधून तुम्हाला आणखी थोडी तरतूद करून ठेवावी लागणार आहे. तर ती तरतूद कितीची करावी लागणार बघूया. ओल्ड बॅड डेट्स काहीही नाही आहेत. फर्दर बॅड डेट्स 600 ॲड करायचे. न्यू RDD 1,000 ॲड करायचा आणि त्यातून ओल्ड RDD वजा करायचा. सो अमाऊंट किती येईल आपली 1,100 इतकी अमाऊंट येईल. सो एवढी ॲडिशनल प्रोव्हिजन तुम्हाला करावी लागणार आहे, ती डेबिट साईडला आपल्याला लिहायची आहे. ओके. सो मागच्या आपण पार्टमध्ये जाऊया पुन्हा एकदा. इथे बघा RDDचे ॲडजस्टमेंट दाखवले बॅड डेट्सची वर्किंग नोट केल्याप्रमाणे आणि आउटर कॉलमला बघा इथे 1,100 आउटर कॉलममध्ये लिहिलेले आहेत. राईट. नेक्स्ट आयटम आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ॲज इट इज लिहायचं आहे 6,900. त्याच्यामध्ये कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे. डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. टू डिप्रिसिएशन इथे एकाच असेटवरचं डिप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन वर्किंग नोटमध्ये इथे दिलं आहे बघा. 22,000 इंटू 10%. सो इट इज 2,200. त्याच्यात कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे. सो 2,200 अमाऊंट आपण इकडे प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये लिहिणार आहोत. ओके. सो हे सगळं केल्याच्या नंतर बाकीचे आयटम प्रॉफिट लॉस अकाउंटचे सगळे लिहून झालेले आहेत. नाव इकडे जो ग्रॉस प्रॉफिट आहे त्यामध्ये क्रेडिट साईडला दुसरा कुठला इन्कम नाही आहे, त्यामुळे क्रेडिटची टोटल येईल तुमची 1,89,000. यातून आपल्याला ही सगळी डेबिटचे सगळे आयटम्स जे आहेत
प्रॉफिट लॉस अकाउंटमधले, ट्रेडिंग अकाउंटचे नव्हे. 70,000, 47,600, 8,000, 1,000, 1,100, 6,900 अँड 2,200 ह्या सगळ्या अमाऊंट्स आपल्याला 1,89,000मधून डिडक्ट करायच्या आहेत. अँड देन वी विल गेट द नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट तुमचा आला इथे 52,200. याचं आता क्लासिफिकेशन तुम्हाला करायचं आहे, पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यांच्या PSRमध्ये. ते कसं केलं आहे पुढच्या वर्किंग नोटमध्ये बघूया. इथे बघा, टीनाचा रेशो आहे 5:3:2 असा यांचा PSR आहे दिलेल्या क्वेश्चनमध्ये. 52,200 इंटू 5/10, सो द अमाऊंट विल बी 26,100. फॉर मीना 52,200 इंटू 3/10 इज इक्वल टू 15,660. and for Bina 52,200 into 2/10 is equal to 10,440. राईट. सो या पद्धतीनं यांचं प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आहे. आणि हा प्रॉफिट जाणार आहे कुठे तर करंट अकाउंट. पार्टनरचा जो करंट अकाउंट आहे त्या करंट अकाउंटला आपल्याला हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओके, लेट अस गो टू बॅक स्लाइड अगेन. राईट. सो इथे कॅल्क्युलेशन दाखवलं आहे आपल्याला परत एकदा. वेट, हे बघा इथे लिहिलेलं आहे, टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट. टीनाची अमाऊंट लिहिली आहे. वेट, टीनाची अमाऊंट, मीनाची अमाऊंट आणि बीनाची अमाऊंट. ह्या अमाऊंट्स इनर कॉलमला आपल्याला लिहायच्या आहेत आणि आउटरला त्याची टोटल ऑलरेडी आपण ती टोटल काढलेली आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट बघूया आपण. ह्या आपल्या वर्किंग नोट्स होत्या, 4 वर्किंग नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. वर्किंग नोट्सचं प्रेझेंटेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. यानंतर बघूया पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट हा आपल्याला कॅपिटल अकाउंटसारखाच ड्रॉ करायचा आहे. 3 कॉलम्स लिहिलेले आहेत आपण, 3 पार्टनरचे 3 कॉलम, जेवढे पार्टनर्स असतील तेवढे कॉलम काढायचे. आता इथे बॅलन्स शीटमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला त्याचा क्रेडिट बॅलन्स दिला होता, तो इथे आपण 1 नंबरला लिहिलेला आहे. मी इथे क्रम लिहिलेला आहे 1, 2, 3 आणि 4. पहिली एंट्री आपण करणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. टीनाचा बॅलन्स आहे 16,000 रुपये, मीनाचा बॅलन्स आहे 12,000 रुपये आणि बीनाचा बॅलन्स आहे 8,000 रुपये. राईट. त्यानंतर दुसरी एंट्री होती आपली ड्रॉइंगची. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला ड्रॉइंग्स दिलं, डेबिट बॅलन्स दिलेला आहे. सो ते करंट अकाउंटमधून वजा होतात म्हणजेच डेबिट होतात. 2 ड्रॉइंग्स, टीना 17,000, मीना 11,000 अँड बीना 9,000. ओके. यानंतर तिसरी एंट्री येते ती आपण जो नेट प्रॉफिट काढलेला आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये, ती एंट्री इथे करायची. बाय प्रॉफिट लॉस अकाउंट टीना 26,100, मीना 15,660 अँड बीना 10,440. आता आपल्याला यांच्या क्रेडिट साईडची बेरीज करायची आहे आणि त्यातून डेबिट वजा करायचं आहे. टीनाची क्रेडिटची बेरीज आहे 42,100, त्यातून तिचे ड्रॉइंग्स वजा झाले आणि बॅलन्स राहिला 25,100. मीनाची बेरीज आली आहे 27,660, त्यातून डेबिटचे ड्रॉइंग्स वजा करायचे. सो वी विल गेट अ बॅलन्स ऑफ 16,660. In case of Bina, the total of credit side will be 18,440 and we will deduct 9,000 from the debit side and we will get the remaining balance of 9,440. So all these balances will be transferred to balance sheet now. So balance sheet मध्ये आपल्याला ट्रान्सफर करण्यासाठी कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट बघावे लागतात. इथे फिक्स्ड कॅपिटल मेथड असल्यामुळे करंट अकाउंटचा बॅलन्स सुरुवातीचा होता तो चेंज झाला. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स मात्र चेंज होणार नाही, इट विल रिमेन द सेम. जर कॅपिटलमध्ये काही ॲडिशन असेल तर मात्र इथे बॅलन्समध्ये चेंज होईल. लेट अस गो टू बॅलन्स शीट नाऊ. बॅलन्स शीट इथे 2 पानांवरची चित्र आहेत, ती दोन्ही एकत्रित केलेली आहेत. पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट, जो ट्रायल बॅलन्समध्ये बॅलन्स आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी. टीना 80,000, मीना 50,000, बीना 30,000. टोटल कॅपिटल विल बी 1,60,000. तुम्ही हे डायरेक्टली आउटर कॉलममध्ये सुद्धा ह्या अमाऊंट्स लिहू शकता. टोटल करून दाखवली पाहिजे असं काही नाही आहे.
त्यानंतर लिहायचे आहेत करंट अकाउंट, जे आत्ता आपण करंट अकाउंट काढले तिथले बॅलन्स लिहायचे आहेत. मागच्या स्लाईडमध्ये आपण करंट अकाउंट काढले होते, त्याचा बॅलन्स आपण नवीन आलेला बॅलन्स जो आहे 4 नंबरची एंट्री होती त्यातली ती लिहायची. आता इथे सुद्धा करंट अकाउंटचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असेल तरच लायबिलिटी साईडला येईल. समजा एखाद्या पार्टनरचा बॅलन्स डेबिट बॅलन्स आला करंट अकाउंटमध्ये तर तो इकडे असेट साईडला आपण लिहितो, राईट. नंतर आहेत क्रेडिटर्स. क्रेडिटर्समध्ये काही चेंज नाही, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले होते. बिल्स पेएबलसुद्धा 15,200, देर इज नो चेंज, नो ॲडजस्टमेंट. लोन फ्रॉम बँकमध्ये सुद्धा काहीही चेंज नाही, त्याचा इंटरेस्ट किंवा याच्याबद्दल कुठलीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाही आहे. त्यानंतर आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वन इज ऑफिस अँड ट्रेड एक्सपेन्सेस 2,400, सेकंड आर सॅलरीज, आउटस्टँडिंग सॅलरीज 6,000. या पद्धतीने ही लायबिलिटी साईड आपली इथे कंप्लीट झाली. नाव सी द असेट साईड. असेट साईडमध्ये लिहित असताना आपण सुरुवातीला फिक्स असेट्स लिहितो, त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ परमनन्स. असेट ज्या क्रमानं परमनन्सी त्यांची आहे त्यानुसार लिहिल्या जातात. सो सुरुवातीला फिक्स असेट्स लिहिल्या जातात, मग त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स लिहिल्या जातात, मग करंट असेट्स लिहिले जातात. करंट असेट्समध्ये सुद्धा ज्या असेट्स म्हणजे डेटर्स आणि स्टॉक आधी लिहिलं जातं, त्यानंतर कॅश वगैरे लिहिलं जातं, मग प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे किंवा आउटस्टँडिंग इन्कम कुठला असेल तर तो नंतर लिहिला जातो. आता असेट्समध्ये इथे आपल्याकडे फिक्स असेट पहिली दिलेली आहे, फर्निचर दिली आहे, फर्निचर लिहूया. इनर कॉलमला लिहायचं आहे कारण डिप्रिसिएशन आपल्याला काढून दाखवायचं आहे. 22,000 रुपयाचं फर्निचर आहे, त्यातनं डिप्रिसिएशन 10% वजा केलं. आपण वर्किंग नोट तयार केली होती ज्यात आपण डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन केलं होतं. सो 22,000च्या 10% म्हणजे 22,200 वजा करून आउटरला रक्कम आली इथे 19,800. देन फ्री होल्ड प्रिमायसेस आहेत. फ्री होल्ड प्रिमायसेस आर 60,000. देन लीज होल्ड प्रिमायसेस, त्याला ॲडिशन आहे, अर्थात ही ॲडिशन ऑलरेडी रेकॉर्ड केलेली आहे, ट्रायल बॅलन्स आयटम आहे, हा काय ॲडजस्टमेंटचा आयटम नाही आहे, त्यामुळे त्याचा सिंगल इफेक्ट इथे आपल्याला दाखवावा लागतो. सो लीज होल्ड प्रिमायसेस 45,000 इनर कॉलममध्ये त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. इथे बघा ॲडिशन केली आहे, 25,000ची ॲडिशन केली. आणि त्यानंतर प्रोफेशनल फीज, हे जे काय तुम्ही 25,000चे लीज होल्ड प्रिमायसेस नव्यानं खरेदी केले तर त्याच्यामध्ये त्याच्यावरचा लिगल फीज किंवा प्रोफेशनल फीजचा खर्च होता 2,500, तो ॲड केला आणि इन ऑल या लीज होल्ड प्रिमायसेसची कॉस्ट झाली 72,500. ती आपण आउटर कॉलमला लिहिली. नेक्स्ट आर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्समध्ये बघा आपण मघाशी वर्किंग नोटमध्ये ही ॲडजस्टमेंट करून दाखवलेली होती. 20,600 ट्रायल बॅलन्समधली रक्कम आहे, त्यातून फर्दर बॅड डेट्स वजा केले 600, मग न्यू RDD वजा केला 1,000 आणि आउटर कॉलमला नेट डेटर्स आले 19,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल्स लिहिलेले आहेत 18,300, देर इज नो चेंज, नो ॲडजस्टमेंट. देन क्लोजिंग स्टॉक लिहिला आहे आपण 46,000. प्रीपेड रेट्स किंवा प्रीपेड रेंट आहे 2,500. नंतर बँक बॅलन्स आहे 43,700. सो आपली बॅलन्स शीट इथे टॅली होते कितीला 2,81,800ला बॅलन्स शीट इथे टॅली होते. ओके, सो या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपण सोडवला आहे. पुन्हा एकदा पहिल्या स्लाईडकडे जाऊया. तर ह्याच्यामध्ये आपण नवीन काय बघितलं मागच्या प्रॉब्लेमपेक्षा, तर यामध्ये आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड बघितली, राईट. त्यानंतर आपण प्रोफेशनल फीजची जी एक ॲडजस्टमेंट होती ती महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघितली ज्याच्यात रेक्टिफिकेशन ऑफ एरर होतं. त्यानंतर RDDची ॲडजस्टमेंट आपण इथे केली आणि बाकी युज्युअल ॲडजस्टमेंट होते. आउटस्टँडिंग प्रिपेडची ॲडजस्टमेंट जी आहे ती युज्युअल ॲडजस्टमेंट होती. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट ही युज्युअल ॲडजस्टमेंट होती. सो या प्रॉब्लेममध्ये या गोष्टी आपण वेगळ्या शिकलेल्या आहोत. ओके, so that's all for the day and thank you very much. Keep studying, be safe, stay at home to the extent possible. Thank you.